जगातली पहिली लोकशाही कुठे जन्माला आली तुम्हाला माहितीये? नाही ना? मग मी सांगतो. पण त्याआधी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका. जगातली पहिली लोकशाही ही भारतात जन्माला आली, पण नाही. तुम्ही विचार करताय ती लोकशाही ही नाहीये. आपण भारतात राहतोय. भारतातली लोकशाही ही जगातली सगळ्यात प्रगल्भ लोकशाही आहे. पण जगातली पहिली लोकशाही किंवा जगातली पहिली लोकशाही पद्धत असणारी संसद ही महात्मा बसवेश्वरांनी सुरू केली होती. कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील बसव कल्याणमध्ये त्यांनी या संसदीय कामकाजाचा किंवा कार्यपद्धतीचा पाया घातला. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी समाजातील जाती, रूढी, अंधश्रद्धा या सर्वांच्या विरोधात जात लिंगायत धर्माची स्थापना केली आणि इथंच त्यांनी अनुभव मंडपमची देखील स्थापना केली. अनुभव मंडपम काय होतं? तर अनुभव मंडपम ही जगातली आद्य संसदीय कार्यपद्धती होती, जिनं लोकशाहीला स्वीकारलं होतं. इथं गरीब, श्रीमंत, राजा, राव, रंक असे भेद नव्हते. इथं प्रत्येक जण एक समान होता. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा इथं अधिकार होता. प्रत्येक जण इथं आपल्या स्वातंत्र्याबद्दल जागरूक होता आणि हे सगळं झालं ते फक्त महात्मा बसवेश्वरांमुळे. महात्मा बसवेश्वरांनी माणसात देव बघितला. त्यांनी जाती, धर्म, वर्ण, पंथ या सगळ्या गोष्टी बाजूला काढल्या. माणसांना माणूस म्हणून बघायला शिकवलं आणि त्यासाठीच त्यांनी अनुभव मंडपमची स्थापना केली. अनुभव मंडपम ही संसदीय कार्यपद्धती होती जी लोकशाहीला प्रमाण मानत होती. इथूनच पुढे भारतासारख्या लोकशाहीचा पाया रचला असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. या अनुभव मंडपमच्या संसदीय कामकाजाचं अध्यक्षपद हे अल्लमा प्रभू यांनी भूषवलं होतं. बसवेश्वरांनी आपल्या कारकिर्दीत स्त्रियांना देखील सन्मान दिला होता. स्त्रियांना आपलं मत मांडण्याचा अधिकार दिला होता. त्यातूनच पुढे अक्का महादेवी यांचं नावही प्रसिद्ध झालं. बसवेश्वरांनी आपल्या आयुष्यामध्ये कायकवे कैलास म्हणजेच श्रम हाच स्वर्ग या तत्वाची शिकवण दिली. प्रामाणिकपणे कष्ट करा, कुणाला फसवू नका, कुणाचं नुकसान करू नका. हे जग शिवाचं अंश आहे हे बसवेश्वरांनी पटवून दिलं. बसवेश्वरांनी स्थापन केलेलं अनुभव मंडपम हे कन्नड भाषेतील वचन या साहित्याचं देखील उगमस्थान होतं, ज्यातून सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेतून समता आणि नैतिकता या मूल्यांचा प्रसार करण्यात आला. आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा बसवेश्वरांचा जन्मदिवस मानला जातो. जगभरातील लिंगायत धर्म मानणारे या दिवशी बसवेश्वरांचा जन्मदिवस स्थापन करतात. तुम्हाला बसवेश्वरांबद्दल ही गोष्ट माहित होती का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा.